नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। पावसामुळे नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून सकाळपासून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे। धरणाच्या सांडवा आणि सिंचनद्वारातून विसर्ग सुरू असल्याने वांग नदीची पाणी पातळी वाढली आहे। विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकतं, कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असा अंदाज अतुल बेनके यांनी व्यक्त केलाय। कसं आहे, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच राहतात आणि मी जे काही बोललो ते तेव्हा त्या निवडणुकीच्या वेळेस जे काही भूमिका असेल ती मांडली, पण लोकांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर आत्ता काय परत वेगळं भाष्य करणं आणि अजूनही ते टीका करत राहणं याला काय अर्थ नाही। शेवटी ते आपल्या विभागाचे खासदार आहेत, मी आमदार आहे। जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलं राजकारण आड न येता आम्ही दोघे मिळून जुन्नरच्या हितासाठी काम करू। दंगलीपेक्षा चर्चेतून मार्ग काढणे हे महत्त्वाचं आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। नांदेड जिल्ह्यातील अंजनी येथे नाभिक समाजातील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालेला जखमी झालेल्या युवकांना रुग्णालयात भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते आणि म्हणून ही जी दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे किंवा काढण्याचा हेतू आहे, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही। उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो, एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो। दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कुठेतरी समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे, हे बरोबर आहे। माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये। दंगली करून काय साध्य करणार, दंगली करून काहीच साध्य होणार नाही। त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा, आपसात कशाला लढणार। ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा। राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये। याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे। तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शनमध्ये त्याला झुलवत ठेवा, तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे। थँक्यू। शेगाव चिंचोली फाटा इथल्या अपघात प्रकरणातील खऱ्या चालकाला ग्रामीण पोलिसांनी आता अटक केली आहे। भ्रष्ट लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आज मोर्चे काढतायत असा टोला डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लगावलाय। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजना राबवत असताना खरी त्याची सुरुवात ज्या विरोधकांनी या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे पालकमंत्री त्याचे केसी पाडवी यांच्या काळामध्ये आणि काँग्रेसची त्या ठिकाणी जिल्हा परिषद होती सीमा वळवी, त्याचबरोबर त्या ठिकाणी राम रघुवंशी हे त्या ठिकाणी सत्तेमध्ये होते आणि त्यांच्याच काळामध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि सर्वे झाला। हा जो सर्वे ज्यांना दिला होता त्यांनी तो सर्वे व्यवस्थित केला नाही। बरीचशी गावं सुटून गेली, बरेचसे पाडे सुटून गेलेत, त्या गावांमधली घरं सुटून गेलीत। अशा पद्धतीचं सर्वे केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि एवढंच नाही, ज्यांनी असा बोगस सर्वे केला त्या बोगस सर्वे ज्याने केला त्यांना यांनी पैसे दिले, म्हणजे यांनी बघितलं नाही का मग कशासाठी पैसे दिले। ही असली भ्रष्ट माणसं त्या काळामध्ये होती आणि त्याच्यामुळे ते सर्वे व्यवस्थित झाले नाही
आणि योजनाही व्यवस्थित राबवता आल्या नाही. एवढंच नाही, जवळजवळ या जिल्ह्यातल्या 198 योजना सोडल्या तर 2000च्या आसपासच्या योजना यांच्या काळामध्ये मंजुरी दिलेली होती आणि ती सुद्धा देत असताना हे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी कामं सुरू होऊ शकली नाही, कामं पूर्ण होऊ शकली नाही, ठेकेदार सोडून गेले. आणि त्यामुळे मला वाटतं की ह्यांनी व्यवस्थित बघितलं असतं, काहीतरी घेणं देणं घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यामुळे जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे, आज लोकांना प्यायला पाणी मिळत नाही या जिल्ह्यामध्ये, त्याला हे सर्व कारणीभूत ही काँग्रेस आहे. केसी पाडवी आहेत, त्याचबरोबर सीमा वळवी आहेत जिल्हा परिषद त्यावेळच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष राम रघुवंशी आहे. तर ह्यांच्या या सर्व कारभारामुळे या जिल्ह्याचं पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आणि स्वतःचे ज्या चुका आहे ते लपवण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढतात निर्लज्जसारखे. म्हणजे यांच्यासारखे अजून निर्लज्ज किती असलं पाहिजे हे सुद्धा आपण या जनतेने ओळखलं पाहिजे. ज्या जनतेने फसून लोकांकडून मतं घेतली आणि पुन्हा हे उघडकीस येऊ नये म्हणून अजून मोर्चे काढतात हे लोकांना माहीत असल्यामुळे यांनी म्हणाले 10,000चे मोर्चे काढू, ज्याला त्या ठिकाणी 200-300 पेक्षा जास्त लोक आले नाही. हे तरी आता तरी शिकलं पाहिजे विरोधकांनी. आणि लोकांनी आता जाणलेलं आहे की ही माणसं खोटं बोलून कशी मतं मिळवतात, खोटं बोलून लोकांना फुलथापा देऊन स्वतःचे चुका झाकण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद आमच्याकडे आहे, आम्ही संपूर्ण त्याचा सर्वे व्यवस्थित करायला आम्ही सांगितलं आहे. आणि व्यवस्थित सर्वे करणं आणि सर्वे करून एकही गाव पाड्या बस्ती एकही घर सुटणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि जे एस्टिमेट करणार त्या एस्टिमेटमध्ये जे काही रस्ते खोदले जाणार आहे गावामधले ते सुद्धा बनवण्यासाठी त्याचीही आम्ही तरतूद करायला लावतो आहे. त्याचबरोबर सोर्स पहिले आणि त्याच्यानंतर बाकीची योजना अशा पद्धतीचं आम्ही राबवणार आहे. त्याचबरोबर विद्युतचे जे काही त्या ठिकाणी DP बसावी लागणार आहे आणि त्याची लाईन टाकावी लागणार आहे त्याचे सुद्धा एस्टिमेटमध्ये आपण टाकायला लावणार आहोत. त्यामुळे परिपूर्ण योजना आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला त्याच्या घरापर्यंत न पोहोचेल याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही नवीन प्रपोजल तयार करून आम्ही मंत्रालयात पाठवायला सांगितलं आहे. तिथून निश्चितपणानं यांना मंजुरी देऊन आपण व्यवस्थित योजना करून प्रत्येक माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय होईल याची आम्ही व्यवस्था करणार आहोत. सर, आंदोलन जे झालं त्याचा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात 3.49 TMC पाणीसाठा वाढलाय. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने 50 TMCचा टप्पा पार केलाय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाने 2000 मिलीमीटर टप्पा पूर्ण केलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. सायन पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना अंड्यांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मी काय घालायचे हा माझा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता. मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं, पण विलासराव म्हणले की दादा मी पक्षाचं चिन्ह घेत नाही, मी अपक्ष उभा राहतो. तो अपक्ष उभा राहिला. आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील, परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा. मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा, त्याची उत्तर द्यायला मी बांधील. पण चर्चा होती की ते विलासला विचारा. दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंग होतात, काय त्यांचे RSS चे लोक बोलतायत, अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होत. हे जवळजवळ गेले दीड महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील. दादा, तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे. सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर. तुला काही त्रास होतोय? काय बदल? मला व्यक्ती स्वातंत्र्य. तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले. मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कोणाच्या पैशाने घालत नाही ना. आणि
जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो. असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. ब्रँडिंग प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी असतात, मात्र त्याशिवाय नाही मी तसलं तू मला किती वर्ष ओळखतो? 20 वर्ष. हा, मग 20 वर्षात तू बघितलं का? ते पण या त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. पण यावरच विधानसभेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा जे काही हे कोण म्हणालो? असं अमोल बोलले मग त्याला विचारा ना, त्यांनी बोललेलं मला काय, मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला बांधलेलं आहे. विधानसभेला तुम्ही तिसरी आघाडी करणार, भाजपमधून बाहेर पडणार, अशा बातम्या मी पण तुमच्यासारख्या ऐकलेल्या आहेत, माझी पण करमणूक होती. अशा काय होतं, तुमचं इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या बातम्या द्याव्या लागतात. अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात, आमची पण करमणूक होते, आम्ही ऐकतो. या कानाचं ऐकतो, त्या कानाचं सोडून देतो. 9 वर्ष तुम्ही अर्थमंत्री आहात असं शरद पवार साहेब म्हणलेत, आणि 9 वर्षात कधी तुम्हाला लाडकी बहीण भाऊ आठवला नाही. आता इलेक्शनच्या तोंडावरच आठवतंय. आणि मी सातत्याने सांगतोय, म्हणून तुम्ही जुनाबी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार. पाठीमागे देखील एक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की मागं कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती, ती चालली की नाही. ज्या वेळेस त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये काही राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिलांना अधिक उपयुक्त ठरतात, म्हणून ती योजना आम्ही लाडकी बहीण योजना आणली. वीज माफीची योजना 2003ला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना आणली होती, परंतु शिंदे साहेबांनी ती जाहीर केली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती विड्रॉ करण्यात आली. हे माहिती का नाही? आता मी आपल्या मार्फत राज्याला सांगू इच्छितो की ज्या 5 महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत, मग ती माझी लाडकी बहीण, थांब ना बाबा, त्यांचं घ्या मग माझ्याशी बोला. त्यामध्ये आपण महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या डीबीटी म्हणजे अकाउंटला देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री द्यायचा निर्णय घेतलेला आहे. फ्री म्हणजे सरकार त्याचे पैसे भरणार. काही मुली ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये मोडत नाही, परंतु त्यांच्या आईवडील गरीब असताना त्यांना शिकता येत नव्हतं, पैसे नव्हते, म्हणून त्यांना मोफत शिक्षण आपण केलेलं आहे. याच्या आधी आम्ही 50% देत होतो, आता 100% आम्ही देतोय. 10 लाख विद्यार्थ्यांना ते 12वी झाल्यानंतर, ITI झाल्यानंतर, डिप्लोमा झाल्यानंतर, डिग्री झाल्यानंतर त्यांना स्टायपंड मिळालं पाहिजे, काही ना काही त्यांना अनुभव आला पाहिजे, म्हणून आम्ही ती एक योजना त्या मुलींच्या करता आणलेली आहे. वीज माफीची आणलेली आहे. अशा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना समाजाच्या गरीब वर्गाच्या भल्याकरता आणलेल्या आहेत, ह्या श्रीमंतांकरता आणलेल्या नाही. ह्या ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा भगिनींच्या करता आणलेल्या आहेत. त्यांचा म्हणजे ज्या प्रकारे भगिनींचा प्रतिसाद मिळतोय याचा अर्थ भगिनी वर्गाला पण ती योजना आवडलेली आहे. आता विरोधक कसं म्हणू शकतात ही योजना चांगली आणलेली आहे, ते त्याच्याबद्दल काही ना काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार, कारण उद्याच्याला ते म्हणले ही योजना चांगली आहे तर त्यांनाही त्याचा फटका बसणार. मला एवढंच महाराष्ट्राला सांगायचं, मी काल साताऱ्यामध्ये पण बोलत असताना सांगितलं, समाजाचा बारकाईनं विचार करून महायुतीच्या सरकारने एकनाथराव खडसे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून ह्या योजना आणलेल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, तरुणींच्या, महिला वर्गाच्या, माता, भगिनी, मुली यांच्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत आणि या योजना पुढं कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा. महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार आहोत. महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवणार आहे. मुख्यमंत्री पदाचा म्हणून कोणी आम्ही त्याच्या संदर्भात आपण काही काळजी करू नका.
या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं, ह्याच्याकरता मी तुमच्याशी बोलत नाही. काय असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सगळेजण अंतरुणात असताना माझी 7ला मीटिंग चालू झाली होती. आम्ही नाही मी सांगतोय, तू तर बाकीचं सांगतोय. त्याच्यामुळं मला फक्त विकासाच्या बद्दल आणि गरिबीच्या बद्दल विचारा. गरिबी कमी करण्याच्या करता ह्या योजना आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललेली आहेत. मला माझे विरोधक काय बोलले, त्यांनी काय स्वप्न दाखवलं आमचं काही मला त्याच्याबद्दल त्या गोष्टीला महत्त्वही द्यायचं नाही आणि त्यांना उत्तर देऊन माझा वेळ पण घालवायचा. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी पूल झाला खराब. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. सदर निलेवाडी ऐतोडी खुर्द पुलावर हा स्लॅब 2021च्या पुलामध्ये उखडलेला आहे. त्यावेळी आम्ही संबंधित विभागाला कळवल्यानंतर ह्या स्लॅबचं काम झालेलं होतं, पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परत तो स्लॅब उखडून पडलेला आहे. आपण बघू शकता सगळ्या तारा उघड्या झालेल्या आहेत आणि या रोडवरून विद्यार्थी शाळेला जाणारे, त्याचबरोबर वारणा कारखान्याला जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सगळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लवकरात लवकर तो स्लॅब दुरुस्त करण्याचं काम प्रशासनाने करावं हीच विनंती आहे. आज कोकण, सह्याद्री, घाटमाता, मराठवाड्याचा 1 जिल्हा आणि विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी दुपारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा UG अर्थात नीट UGचा निकाल जाहीर केलाय. सर्वोच्च न्यायालयाने NTA ला आज दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वीच 5 मिनिटांआधी NTA कडून नीट UGचा निकाल जाहीर करण्यात आलाय.